नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण चॅप्टर नंबर 5 इलेक्ट्रोकेमिस्ट्री सुरू केलेला आहे आणि या अगोदरच्या लेक्चरला आपण ड्राय सेल म्हणजे काय तो पूर्णपणे एक्सप्लेन केला आहे. आज आपण पुढचा सेल घेणार आहोत आणि त्याला म्हणायचं लेड स्टोरेज बॅटरी. लेड स्टोरेज बॅटरी आणि त्यालाच काय म्हणणार, लेड ॲक्युम्युलेटर. काय म्हणायचं, लेड ॲक्युम्युलेटर. आता हे लेड स्टोरेज बॅटरी म्हणजे काय किंवा लेड ॲक्युम्युलेटर म्हणजे काय तर सर्वांनी पाहिलेलं असेल. आपण 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर मध्ये जी बॅटरी वापरतो किंवा इन्व्हर्टरला जी बॅटरी वापरतो तर त्यालाच काय म्हणायचं, लेड स्टोरेज बॅटरी किंवा लेड ॲक्युम्युलेटर. बरोबर पा, म्हणजे सर्वांनी पाहिलेली असेल ती. आता याचं प्रिन्सिपल काय आहे तर प्रिन्सिपल अगदी सोपा आहे. पहिला भाग काय आहे हा तर सेकंडरी व्होल्टाइक सेल आहे. कोणता सेल आहे हा, सेकंडरी व्होल्टाइक सेल. कोणता आहे, सेकंडरी व्होल्टाइक सेल. मग सेकंडरी व्होल्टाइक सेल आहे याचा अर्थ काय आहे का आपल्याला त्याला रिचार्ज करता येतं. बरोबर की नाही, काय करता येतं, रिचार्ज करता येतं. बरोबर पा, मग आता जेव्हा आपण त्या सेलला रिचार्ज करतो तर त्याच्यामध्ये जे कंझ्युम झालेले सेल केमिकल्स आहेत हे काय होतात, पुन्हा नव्याने तयार होतात. बरोबर पा, म्हणजे काय तर जेव्हा आपण त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी मिळवतो म्हणजे तो वर्किंग मध्ये असतो. इलेक्ट्रिसिटी मिळवतो म्हणजे काय, तो वर्किंग मध्ये असतो. तेव्हा तो काय होतो, स्वतः डिस्चार्ज होतो. बरोबर की नाही, जेव्हा आपण त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी घेतो तेव्हा तो स्वतः डिस्चार्ज होतो. तेव्हा सेल केमिकल्स हे कंझ्युम होतात. रिचार्ज करताना काय करतो, त्या सेलपेक्षा हायर ईएमएफ आपण त्याला सप्लाय करतो. हायर ईएमएफ सप्लाय केल्यामुळे सेल रिॲक्शन्स काय होतात, पुन्हा रिव्हर्स डायरेक्शनने घडून येतात आणि त्याच्यामध्ये असलेले ओरिजिनल सेल केमिकल्स पुन्हा तयार होतात, ते रिजनरेट होतात. बरोबर की नाही पा, मग काय सांगणार तर इट इज अ सेकंडरी व्होल्टाइक सेल. पा प्रिन्सिपल मध्ये काय म्हणणार, इट इज अ सेकंडरी व्होल्टाइक सेल. इट इज सेकंडरी व्होल्टाइक सेल in which cell chemicals are consumed. In which cell chemicals are consumed. Cell chemicals are consumed during cell chemicals are consumed during the current generation. Cell chemicals are consumed during the current generation. The cell can be the cell reactions and the cell reactions are reverse by reversing the direction of current, by reversing the direction of current cell reactions are reversed by reversing the direction of current by applying higher EMF, by applying higher potential EMF म्हणजे potential than the cell potential which regenerate original cell chemicals. हे काय झालं त्याचं प्रिन्सिपल. पहा काय सांगितलं प्रिन्सिपल मध्ये, इट इज अ सेकंडरी व्होल्टाइक सेल इन विच सेल केमिकल्स आर कंझ्युम ड्युरिंग दी करंट जनरेशन. जेव्हा आपण त्याच्यापासून करंट मिळवतो तेव्हा सेल केमिकल्स काय होतात, कंझ्युम होतात, म्हणजे थोडक्यात नष्ट होतात. बरोबर की नाही पहा, पुढे असं म्हटलं ऍट दी सेल रिॲक्शन्स आर रिव्हर्स. पहा
नंतर आपण काय करतो चार्ज करताना मग सेल रिएक्शन रिव्हर्स करतो अँड द सेल रिएक्शन्स आर रिव्हर्स बाय रिव्हर्सिंग द डायरेक्शन ऑफ करंट by applying the higher potential than the cell potential which regenerates the original cell chemicals. बरोबर का? मग जेव्हा आपण त्याला चार्ज करतो तेव्हा हायर ईएमएफ वापरतो आणि हायर ईएमएफ वापरल्यामुळे सेल रिएक्शन्स रिव्हर्स डायरेक्शनने घडून येतात आणि त्याच्यामध्ये पुन्हा जे सेल केमिकल्स कंझ्युम झालेले असतात ते काय होतात पुन्हा नव्याने तयार होतात. बरोबर की नाही? पहा म्हणजे इट इज अ सेकंडरी व्होल्टाइक सेल इन विच सेल केमिकल्स आर कंझ्युम ड्यूरिंग द करंट जनरेशन अँड सेल रिएक्शन्स आर रिव्हर्स बाय रिव्हर्सिंग द डायरेक्शन ऑफ करंट बाय अप्लाइंग द हायर पोटेन्शियल दॅन द सेल पोटेन्शियल विच रिजनरेट द ओरिजिनल सेल केमिकल्स. बरोबर? पहा हे काय झालं आता आपलं तर लेड स्टोरेज बॅटरीचं किंवा लेड अॅक्युम्युलेटरचं प्रिन्सिपल. बरोबर की नाही? पहा आता आपल्याला त्याची फिगर आणि त्याच्या सेल रिएक्शन्स एक्सप्लेन करायच्या. हा पुढे म्हणूया मग त्याची फिगर. पहा अगदी सोपी आहे फिगर. आता आपण इथे या कोणत्या प्लेट आहेत पीबी प्लेट आहेत. कोणत्या पीबी प्लेट. बरोबर की नाही? पीबी प्लेट याला काय म्हणायचं ॲनोड म्हणायचं. काय म्हणायचं ॲनोड. बरोबर की नाही? पहा त्याच्यानंतर पहा ह्या कोणत्या प्लेट आहेत PbO2 प्लेट आहेत याला काय म्हणायचं कॅथोड म्हणायचं. काय म्हणायचं कॅथोड. बरोबर की नाही? याच्यामध्ये अजून काय आहे तर 38% H2SO4 सोल्युशन. 38% H2SO4 सोल्युशन आणि कसं आहे हे ॲक्वियस आहे. बरोबर? पहा आता याची डेन्सिटी किती आहे या सोल्युशनची तर 1.2 ग्रॅम पर मिलीलिटर. बरोबर? पहा आणि या कोणत्या प्लेट आहेत तर पीबी प्लेट्स. पहा कोणत्या आहेत या पीबी प्लेट्स. त्याच्यानंतर पहा या कोणत्या प्लेट आहेत तर पीबी प्लेट्स विथ PbO2. काय म्हणायचं पीबी प्लेट्स कोटेड विथ किंवा फक्त कोटेड विथ PbO2. पहा पीबी प्लेट्स कोटेड विथ PbO2. पहा म्हणजे आता या पीबी प्लेट पहा कशा आहेत एक आड ठेवल्यात एक आड एक. PbO2 प्लेट कशा ठेवल्यात एक आड एक ठेवलेल्या आहेत. बरोबर का? म्हणजे ह्या अल्टरनेटली एकमेकांमध्ये अरेंज केलेल्या आहेत या सेलमध्ये. बरोबर? पहा आता याचं आपण कन्स्ट्रक्शन पाहूया. अगदी सोपं आहे कन्स्ट्रक्शन काय अवघड नाही. बरोबर की नाही? पहा तर काय सांगणार लेड स्टोरेज बॅटरी कन्सिस्ट ऑफ पीबी प्लेट्स. पहा काय लेड स्टोरेज बॅटरी कन्सिस्ट ऑफ पीबी प्लेट्स which acts as anode. बरोबर? The PB plate coated with PbO2. पहा म्हणजे ह्या प्लेट PB plate coated with PbO2 acts as cathode. बरोबर की नाही? कसं काम करतात या कॅथोडचं. बरोबर की नाही? This cathode and anode are alternately arranged in a cell. कॅथोड आणि एनोड कसे अरेंज केले अल्टरनेटली एक आड एक. बरोबर? आणि दिस इलेक्ट्रोड्स म्हणजे काय कॅथोड अँड एनोड आर इमर्ज इन 38% H2SO4 सोल्युशन विच ऍक्ट्स ॲज इलेक्ट्रोलाइट. बरोबर? पहा म्हणजे याचं कन्स्ट्रक्शन काय अगदी सिंपल आहे. काय सांगणार तर लेड स्टोरेज बॅटरी कन्सिस्ट ऑफ पीबी प्लेट्स विच ऍक्ट्स ॲज एनोड
and PB plate coated with PbO2 acts as cathode. These anode and cathode are alternately arranged. बरोबर काय पहा, anode and cathode are alternately arranged and emerge in 38% H2SO4 solution. बरोबर पहा. आता आपल्याला याचं सेल फॉर्म्युलेशन किंवा सेलचं नोटेशन पाहूया. बरोबर की नाही पहा. पुढे काय म्हणणार इथं आपण सेल फॉर्म्युलेशन. पहा सेल फॉर्म्युलेशन कुठून सुरुवात करायची, एनोड पासून. पहा म्हणजे काय इथं या पीबी प्लेट आहेत. पहा काय म्हणणार इथं मग पीबी सॉलिड. पहा इट इज इन कॉन्टॅक्ट विथ PbSO4 सॉलिड. आता हे PbSO4 कुठे आहे तर या एनोड आणि कॅथोड वर PbSO4 तयार होतं. आपण ते इथं सेल रिएक्शन मध्ये पाहणारच आहोत. त्याच्यानंतर पहा दिस PbSO4 इथं एनोड वर तयार झालेले. बरोबर की नाही पहा. तर कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येते H2SO4 चा. पहा मी इथे काय म्हणायचं 38% H2SO4 aqueous. त्याच्यानंतर पहा पुन्हा आता इथे कॅथोड जवळ काय असणार आहे, पुन्हा PbSO4 असणार आहे. बरोबर की नाही पहा. मग इथे काय म्हणणार पुन्हा PbSO4 सॉलिड. पहा नंतर आता पहा PbSO4 आले इथं याच्यावर पहा ह्या पीबी प्लेट आहे परंतु त्याच्यावर कसलं कोटिंग आहे PbO2 चं. म्हणजे H2SO4 अगोदर कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येईल PbO2 च्या. पहा मग इथं काय म्हणणार पुन्हा PbO2 सॉलिड आणि पुन्हा काय म्हणायचं तर PB सॉलिड. पहा हे काय झालं त्याचं सेल नोटेशन किंवा सेल फॉर्म्युलेशन. आता हे सेल नोटेशन फॉर्म्युलेशन लक्षात ठेवायचं. कन्स्ट्रक्शन सोपं आहे, फिगर सोपी आहे. बरोबर की आणि प्रिन्सिपल तुम्हाला सांगितलंय. प्रिन्सिपल मध्ये एवढंच लक्षात ठेवायचं का सेकंडरी व्होल्टाइक सेल आहे आणि त्याला रिचार्ज करता येतो. कसा रिचार्ज करायचा, सेल रिॲक्शन्स रिव्हर्स डायरेक्शनने घडून आणायच्या. कशा रिव्हर्स डायरेक्शनने घडून आणायच्या तर त्याला हायर EMF अप्लाय करायचा. बरोबर पहा आता आपल्याला काय घ्यायचंय तर पुढे सेल रिॲक्शन्स. पहा सेल रिॲक्शन्स. पहा आता सेल रिॲक्शन्स मध्ये पहा इथे जे H2SO4 आहे आपण अगोदर त्याचं आयोनायझेशन दाखवणार आहोत. पहा मग ते H2SO4 जे आहे पहा ट्वाइस ऑफ H2SO4 इथं ॲक्वियस म्हणूया. काय मिळेल तर 4 ऑफ H+ आयन्स इन ॲक्वियस मीडियम प्लस ट्वाइस ऑफ सल्फेट आयन्स इन ॲक्वियस मीडियम. बरोबर की नाही पहा हे काय आपण केलं H2SO4 चं आयोनायझेशन. आता म्हणूया पुढे ऍट एनोड. पहा ऍट एनोड. एनोड वर काय होतं पहा ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन कोणाचं होणार आहे पहा दिस PB इज ऑक्सिडायझेस टू Pb2+ आयन. पहा बरं का काय काय सांगतो आता व्यवस्थित ऐकायचं. PB इज ऑक्सिडायझेस टू Pb2+ आयन. पहा म्हणजे आता हा जो PB आहे पहा PB सॉलिड इज ऑक्सिडायझेस टू Pb2+ आयन. पहा 2 इलेक्ट्रॉन लॉस केले. बरोबर की नाही पहा दिस Pb2+ आयन्स. पहा बरं का हे जे Pb2+ आयन आहे कोणाबरोबर कंबाईन होतात, कंबाइन्स विथ सल्फेट आयन्स ऑफ H2SO4. बरोबर की नाही पहा दिस Pb2+ आयन. अजून एनोडची रिएक्शन चालली आपली. Pb2+ आयन्स कंबाईन विथ सल्फेट आयन. पहा बरं का एक Pb2+ आयन आहे एका सल्फेट आयन बरोबर कंबाईन होईल. सल्फेट आयन्स ऑफ H2SO4 टू फॉर्म PbSO4 सॉलिड. बरोबर की नाही पहा इथे जे PbSO4 तयार झाले का एनोडला पहा इथे आपण दाखवले एनोडच्या बाजूने त्याचं प्रेसिपिटेशन. बरोबर पहा आता मग नेट रिएक्शन काय येणार आहे एनोडची नेट रिएक्शन. तर पहा आता एनोडची नेट रिएक्शन सगळ्यांनी लक्षात घ्यायची. दिस Pb2+ आयन लेफ्ट हँड साइड राइट हँड साइड कॅन्सल. काय येणार आहे PB सॉलिड प्लस काय म्हणायचं दिस सल्फेट आयन इन ॲक्वियस मीडियम. पहा इट गिव्स काय येणार आहे दिस PbSO4 सॉलिड प्लस 2 इलेक्ट्रॉन. पहा ते 2 इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन कॅन्सल होत नाही. आपण फक्त एनोडचीच रिएक्शन लिहिलेली आहे. बरोबर की नाही पहा म्हणजे एनोडची रिएक्शन सगळ्यांच्या लक्षात आली असेल का. काय सांगितले पहा दिस PB इज ऑक्सिडायझेस टू Pb2+ आयन. दिस Pb2+ आयन कंबाईन विथ सल्फेट आयन्स ऑफ H2SO4 टू प्रोड्यूस PbSO4. बरोबर पहा
आणि मग काय केली नेट रिॲक्शन लिहिली Pb2 प्लस आयन लेफ्ट साइड राईट साइड कॅन्सल. काय मिळालं Pb प्लस सल्फेट आयन PbSO4 प्लस 2 इलेक्ट्रॉन. इथे इलेक्ट्रॉन लॉस झालेले दिसतात म्हणजे ही ॲनोडवर ऑक्सिडेशन झालेलं आहे. बरोबर. पहा त्याच्यानंतर ऍट कॅथोड पहा ऍट कॅथोडवर काय होतं पहा कॅथोडवर काय होतं तर दिस PbO2 पहा बरं का हा कॅथोड PbO2 is reduces to PbSO4 in presence of these H plus ions. पहा काय सांगितलं मी PbO2 हा PbO2 is reduces to PbSO4 कशामध्ये रिडक्शन होते असं PbSO4 मध्ये इन प्रेझेन्स ऑफ H प्लस आयन. पहा मग आता ऍट कॅथोड पहा दिस PbO2 सॉलिड पहा इज रिड्युसेस टू PbSO4 कशामध्ये इन प्रेझेन्स ऑफ H प्लस आयन्स. पहा बरोबर. पहा इथं एक सल्फेट आयन इथं कंबाईन झालं एक शिल्लक राहिलाय मग इथं काय म्हणायचं प्लस SO4 2 मायनस आयन आणि हे लॉस झालेले इलेक्ट्रॉन काय होणार तिथं गेन होणार आहे. बरोबर की नाही लॉस झालेले इलेक्ट्रॉन काय होतील गेन होतील आणि आपल्याला काय मिळेल मग इथं रिॲक्शन मध्ये तर पहा आता PbSO4 पहा बरं का PbSO4 सॉलिड प्लस पहा PbSO4 मिळाला नंतर हे 4 हायड्रोजन हे 2 ऑक्सिजन. बरोबर की नाही पहा काय मिळणार आहे प्लस ट्वाइस ऑफ H2O लिक्विड. बरोबर की नाही पहा ही काय झाली कॅथोडची रिॲक्शन. काय सांगितलं मी ऍट कॅथोडवर काय होतं PbO2 पहा बरं का हा PbO2 is reduces to PbSO4 in presence of H plus ions to produce PbSO4 precipitate. बरोबर की नाही पहा आता ही झाली कॅथोडची रिॲक्शन. पहा मग आता ही ॲनोडची रिॲक्शन आणि कॅथोडची रिॲक्शन. बरोबर की नाही त्या दोघां मिळून आपण काय यायची नेट रिॲक्शन. पहा काय नाही नेट रिॲक्शन पहा नेट रिॲक्शन. हा ती नेट रिॲक्शन आता समजून घ्यायची सर्वांनी. पहा ही ॲनोड आणि कॅथोड दोघांची ऍडिशन करायची. पहा हे वरचा भाग पाहायचा नाही फक्त ही ॲनोडची नेट रिॲक्शन आणि कॅथोडची रिॲक्शन. पहा काय इथे ॲनोडला Pb सॉलिड प्लस PbO2 सॉलिड. बरोबर की नाही पहा आता लक्षात घ्या काय आहे 4H प्लस आयन्स. बरोबर त्याच्यानंतर पहा हा एक सल्फेट आयन हा एक सल्फेट आयन किती झाले 2 सल्फेट आयन ट्वाइस ऑफ SO4 2 मायनस आयन्स. बरोबर पहा इकडे लेफ्ट साइडला 2 इलेक्ट्रॉन राईट साइडला 2 इलेक्ट्रॉन ते कॅन्सल होणार. बरोबर इट गिव्स काय मिळणार आहे पहा PbSO4 प्लस PbSO4 ट्वाइस ऑफ PbSO4 सॉलिड. बरोबर प्लस ट्वाइस ऑफ H2O. बरोबर पहा तर ह्या काय झाल्या त्याची नेट रिॲक्शन. ह्या रिॲक्शन्स केव्हा घडतात जेव्हा तो सेल स्वतः डिस्चार्ज होतो तेव्हा. बरोबर की म्हणजे रिॲक्शन केव्हा घडते व्हेन सेल इज डिस्चार्ज. बरोबर की व्हेन सेल इज डिस्चार्ज. पहा आता मग रिचार्ज करताना काय होतं तर फक्त हीच रिॲक्शन काय होते रिव्हर्स डायरेक्शनने घडून येते. बरोबर की नाही पहा काय होते ही रिॲक्शन रिव्हर्स डायरेक्शनने घडून येते म्हणजे तेव्हा ॲनोडवर कोणती रिॲक्शन घडणार ही रिॲक्शन घडणार आणि कॅथोडवर कोणती घडणार तर ही रिॲक्शन घडणार. बरोबर की नाही पहा ॲनोडवर ही आणि कॅथोडवर ही रिॲक्शन घडणार. बरोबर आणि आपल्याला ही या पद्धतीने रिव्हर्स रिॲक्शन मिळेल. बरोबर पहा म्हणजे सेल रिॲक्शन मध्ये पहा काय सांगायचं अगोदर सर्वात H2SO4 चं आयोनायझेशन दाखवायचं नंतर काय म्हणायचं ऍट ॲनोड Pb is oxidizes to Pb2 plus ion which combine with sulfate ions of H2SO4 to produce PbSO4 precipitate. क्लियर. नंतर दोघांची नेट रिॲक्शन या दोन्ही मिळून रिॲक्शन घ्यायची Pb2 plus ion Pb2 plus ion कॅन्सल याप्रमाणे रिॲक्शन मिळेल इलेक्ट्रॉन लॉस झालेले दिसतील. ऍट कॅथोडवर काय म्हणणार कॅथोडवर PbO2 is reduces to PbSO4 in presence of H plus ions. हे H plus ions. बरोबर की नाही चार इथे घेतले आणि इथं आपण एकच सल्फेट आयन दाखवलेला आहे कंबाईन झालेला एक शिल्लक राहिला तो इथे घ्यायचा आणि हे लॉस झालेले 2 इलेक्ट्रॉन काय मिळणार आहे PbSO4 प्लस ट्वाइस ऑफ H2O आणि मग ही ॲनोडची रिॲक्शन आणि कॅथोडची रिॲक्शन दोघांची काय करायची इथं ऍडिशन करायची. बरोबर की नाही पहा याप्रमाणे आपल्याला काय मिळेल नेट रिॲक्शन. बरोबर आता या सेलचे ऍप्लिकेशन्स काय आहेत तर इट इज यूज ॲज पहा पहिलं ऍप्लिकेशन काय सांगणार आपण पहिल्या ऍप्लिकेशन मध्ये तर
इट इज यूज ॲज, याचा आपण ऍप्लिकेशन म्हणूया. आता ऍप्लिकेशन, आता मी काही जरी फक्त सांगतो. नंबर 1 पहिले काय सांगणार, इट इज यूज ॲज सोर्स ऑफ डीसी व्होल्ट. बरोबर का? इट इज यूज ॲज डीसी सोर्स इन लॅबोरेटरीज. बरोबर का? लॅबोरेटरीमध्ये डायरेक्ट करंटचा सोर्स म्हणून आपण त्याचा उपयोग करू शकतो. आणि दुसरं काय यूज सांगणार ऍप्लिकेशन्स मध्ये, तर 12 व्होल्ट लेड स्टोरेज बॅटरी इज यूज इन ऑटोमोबाईल अँड इन इन्व्हर्टर. बरोबर का नाही? काय 12 व्होल्ट लेड स्टोरेज बॅटरी यूज इन ऑटोमोबाईल अँड ऑल्सो इन इन्व्हर्टर. बरोबर का नाही? हे काय झाले त्याचे ऍप्लिकेशन्स. तर याप्रमाणे आज आपण लेड स्टोरेज बॅटरी म्हणजेच लेड ॲक्युम्युलेटर हा सेल एक्सप्लेन केलेला आहे. बरोबर. आता अगदी सेल तुम्हाला मी त्याचं प्रिन्सिपल, फिगर, सेल फॉर्म्युलेशन, सेल रिॲक्शन्स सांगितलेल्या आहेत आणि ऍप्लिकेशन्स पण सांगितलेल्या आहेत. व्यवस्थित लक्षात ठेवायचे. बऱ्याच वेळा या रिॲक्शन्स पेपरमध्ये 2 मार्कासाठी विचारलेल्या आहेत. आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.